हृदय शस्त्रक्रियेनंतर झोपण्याची सर्वात सुरक्षित पद्धत कोणती? आता बायपास झाल्यानंतर इमिजिएटली आफ्टर ऑपरेशन आम्ही पेशंटला ICUमध्ये इन्क्लाइन पोझिशन म्हणजे 40 डिग्री बेड असं वरती केलेला असतो, म्हणजे छातीचा भाग वरती पाय खाली असतात. ते हे का असतं, कारण ऑपरेशन नंतर फुफ्फुसाच्या जागेवर छातीच्या इथे आम्ही नळ्या टाकलेल्या असतात आणि ते ब्लड बाहेर यावं म्हणून तशी पोझिशन दिलेली असते. आणि 2-3 दिवस आपण तशीच पोझिशन ठेवतो, कारण फुफ्फुसाचं एक्सपान्शन चांगलं व्हावं, फुफ्फुसाचं कार्य चांगलं व्हावं म्हणून तशी पोझिशन दिली असते. पण घरी गेल्यावर तशी बेड घ्यायची काही गरज नसते. काही स्पेसिफिक पेशंटना आम्ही सांगतो की तुम्ही इन्क्लाइन बेड घ्या, त्याला फावलर्स पोझिशन म्हणतो. पण बहुतांश पेशंटला 95% पेशंटला आम्ही घरी दिला सांगतो की तुम्ही फ्लॅट आपल्या नॉर्मल गादीवर झोपू शकतात, नॉर्मल बेडवर झोपू शकतात आणि एक उशी घेऊ शकतात डोक्याखाली. दुसरं, कुशीवर झोपता येतं. 100% कुशीवर झोपता येतं. डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर, कोणत्याही कुशीवर तुम्हाला झोपता येतं. फक्त तुम्हाला पालचं झोपता येत नाही 3 महिन्यापर्यंत. 3 महिन्यांनी तुम्हाला पालचं पण झोपायला काही प्रॉब्लेम नसतो.